नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रत्नागिरी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळी परिसरात आज रविवारच्या सकाळी थरारक घटना घडली. एका सुरक्षा रक्षकाने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भरवस्तीत रक्ताचा सडा पाहायला मिळाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 ते 9:30च्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश यशवंतराव भारती राहणार तोंडदे हे जनता बँकेच्या ATM समोर झोपले होते. सिक्युरिटी कंपनीच्या अंतर्गत तेथील एका बँकेच्या सिक्युरिटीसाठी कार्यरत असलेला सुरक्षा रक्षक स्वप्नील पाटील यांनी मंगेश यांना तेथून उठण्यास सांगितले. मात्र मंगेश तेथून हलत नसल्याच्या रागातून स्वप्नील पाटील यांनी त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. हा हल्ला इतका भीषण होता की रामआळीच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. रामआळी हा परिसर रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. येथे पहाटेपासूनच वर्दळ असते. मात्र आज रविवार असल्याने येथे शांतता होती. या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि मुख्य बाजारपेठेतही वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जखमी मंगेश भारती यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आलं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. या कारवाईत केदार वायचळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, सागर वाळकुंजकर पोलीस उपनिरीक्षक, भगवान पाटील पोलीस उपनिरीक्षक, वैभव नार्वेकर व राकेश बागुल पोलीस हवालदार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून संशयित सुरक्षारक्षक स्वप्नील पाटील यांना ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.